तर मराठी अभ्यास केंद्र आणि समविचारी संस्था यांच्या वतीनं प्राथमिक शिक्षणातील तिसऱ्या भाषेच्या सक्तीविरोधात जीआरची होळी खरं तर मराठी पत्रकार संघ येथे करण्यात येणार आहे। आणि याच ठिकाणी सध्या उद्धव ठाकरे देखील दाखल झालेले आहेत, त्यांची उपस्थिती देखील पाहायला मिळते। सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी नेत्यांना देखील खरं तर आमंत्रण दिलेलं आहे, त्याच्यामुळे या वेळी या जीआरची होळी करण्याकरिता कोण कोण उपस्थित राहणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मनसेचे मोठे नेते देखील यावेळी उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जाते। मात्र यावेळीची आपण थेट दृश्यही आपण पाहतोय। उद्धव ठाकरे या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत आणि काही वेळातच आज प्रतिकात्मक जीआरची होळी देखील करण्यात येईल। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत जीआरची होळी करण्यात येईल। आझाद मैदानावर मराठी पत्रकार संघ या ठिकाणी या जीआरची होळी करण्यात येणार आहे। सध्या उद्धव ठाकरे हे मराठी पत्रकार संघ या ठिकाणी दाखल झालेले आहेत। या आंदोलनाला मनसे नेते हजेरी लावण्याची शक्यता आहे। तर संध्याकाळी ठाकरेंच्या शिवसेनेची देखील महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। हिंदी सक्तीच्या निर्णयावरून आता ठाकरेंची आक्रमक भूमिका पाहायला मिळते। तर आज हिंदीच्या जीआरची प्रतिकात्मक होळी करण्यात येईल। मराठी पत्रकार संघात सध्या उद्धव ठाकरे दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात जीआरची होळी करण्यात येणार आहे। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जीआरची होळी केली जाईल। आझाद मैदानावर या जीआरची होळी होणार आहे। आंदोलनाला मनसे नेते हजेरी लावण्याची शक्यता आहे। थेट दृश्य आपण बघतोय, हे दृश्य आहेत आझाद मैदान या ठिकाणी असलेल्या मराठी पत्रकार संघाचे। या ठिकाणी उद्धव ठाकरे सध्या दाखल झालेले आहेत आणि काही क्षणातच जीआरची प्रतिकात्मक होळी करण्यात येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।